नाद असतो काही काहीला शोधायचा, कुठची नाराजी आहे, कुठची बघू, कुठं काय सापडतंय, तो त्याचा अपघातकीपणा आहे. कधीतरी सक्सेस होईल असं सक्सेस होत नसतो. माणसाने असं करू नये, कारण संभ्रम निर्माण आमच्यात नाहीये, होणार नाही, करू पण नाही. आणि मराठ्यांनी पक्क ठरवलेलं आहे, आता असतील बी काही मतभेद समाजात, ते आरक्षण मिळाल्यावर काढू. नंतर खूप वर्ष आपल्याला एकमेकाचे काढायला आहेत, आता ती वेळ नाहीये. प्रेमानं एकमेकाशी ही लढाई जिंकायची, लेकराला न्याय द्यायचा आहे. असतील समाजात काही तर 6 कोटी मराठ्यांना विनंती, नंतर एकमेकाच्या ऋषी फुगी असले तर काढा, आता नाही. आता लेकराला मोठं करण्यासाठी लढायचं. मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री असं म्हणाले होते की या आठवड्यामध्ये सोमवारी मराठा आरक्षणावर सभागृहात उत्तर देतील किंवा ते बोलतील. काल शक्यता होती पण तसं झालं नाही. आज शक्यता आहे म्हणतात, पण आता 4:30 वाजतायत, अजून काही दिसत नाही. त्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे? त्याबद्दल तुमचं मत काय? सरकारचा मेसेज होता आज बोलणार आहेत म्हणून, आज उत्तर देणार आहेत. आता काय अडचणी आल्यात मला माहित नाही, मी आत्ताच दौऱ्यावरून आलोय त्यामुळं माहित नाही. परंतु होईल, करतील. आमच्यात आता 24 डिसेंबरपर्यंत समाजाचा वेळच आहे, त्यामुळे मराठ्यांनी आता शब्द दिलेला आहे, मराठी 24 डिसेंबरपर्यंत त्याला डिस्टर्ब करणार नाहीत. पण 24च्या नंतर जाहीर सांगतो मी, आम्ही ऐकणार नाही. आम्हाला नाविलाजानं, आम्हाला पण काय मर्यादा आहेत. आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिलं तर आम्हाला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवावीच लागणार आहे, आणि त्याच्यानंतर आम्ही मग सरकारचं नाही ऐकणार.